हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 392. आजची तारीख आहे 25 मार्च 2016. आता वाजले करीब रात्रीचे 11:15. राईट नाव आय एम डुईंग स्टर. भांग बनवून राहिलो आज सर्वात भयानक. आज दिवस बहुत ही रियली अमेझिंग. येस येस येस. द डाउन ऑफ जस्टिस, बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन मूवी इतकी माहोल अमेझिंग आहे ना, बहुत ग्रेट. म्हणजे ॲक्च्युली त्या फिल्ममध्ये झॅक स्नायडरनी ज्याप्रमाणे फिल्म रेप्रेझेंट केली आहे, बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन, दॅट इज सो अमेझिंग. बट स्टोरी लाईन इज नॉट गुड. कॅन आय डू हां, स्टोरी लाईन इज नॉट ए गुड. म्हणजे बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन इट्स काइंड ऑफ लाईक करण अँड अर्जुन. करण अँड अर्जुन आहे. हो लहानपणी विचारले आणि हो, मोठे भेटले. ते सुपरमॅनची आई याची ब्रूस वेनची आई असते. म्हणजे जे अर्थमध्ये असते अच्छा. ती वाली. आणि त्यांची स्टोरी इतकी क्रेझी आहे ना, सर्वात भयानक. बट ग्राफिक स्ट्रक्चर आणि कास्टिंगमध्ये तर कधीच मार नाही खाल्ला. वन ऑफ द ग्रेटेस्ट. आणि वंडर वुमन सारखी तर कास्टिंग तर इतकी माहोल केली. ॲक्शन बहुत जास्त दाखवलं आहे, बहुत जास्त दाखवलं आहे. त्यामुळे त्याचा एक प्रकारे कचरा झाला आहे. तर आय थिंक मला वाटते का थोडा कमी करायला पाहिजे होता. म्हणजे समटाईम्स लुक्स लाईक रिअली बोर. बट कधी कधी खूप जास्त इंटरेस्टिंग वाटला नाही फिल्म. ज्याप्रमाणे मॅन ऑफ स्टील वाटला होता सर्वात जास्त इंटरेस्टिंग फॅक्ट अबाउट सुपरमॅन. बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन इज अ फाउंडेशन ऑफ जस्टिस लीग. दॅट इज द ऑल सुपरमॅन सुपर पीपल आर गेटिंग टुगेदर अँड बिल्डिंग an army. So that is, he is the kind of that person. So Dawn of Justice is a foundation of Justice League. म्हणजे याची स्टोरी कशी आहे ॲक्च्युली, वाचा अजून ते विरगळाचंच आहे. मदत कर त्याला. ऑलराईट, या आता मी चांगल्या पद्धतीने आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करू शकतो. कारण माझ्या म्हणजे आतापर्यंत जे सांगितलं आर्टिफॅक्ट एपिसोड, मला आता एवढं तर कळलं आहे, मी आर्टिफॅक्ट एपिसोड कोणी माझ्यासमोर असताना मी कधी रेप्रेझेंट करू शकत नाही. इतक्या चांगल्या पद्धतीने नाही करू शकत. कारण मी माझा फोकस हा राहते का मी त्याला का ऐकवायचं आहे. जो की आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये हा फंड लागू नाही होत. हा आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये फंड हा लागू होते का आपलं काय आहे, माझं काय आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड इज अ माय एपिसोड. So that's why that episode represent me to what we do in the whole day. So that's the fact. हा एक फॅक्ट आहे. त्यामुळे आर्टिफॅक्ट एपिसोड मी कोणाच्या समोर असताना किंवा नाही करू शकत. जर ते बंद माझ्या आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करून ऐकत असेल तर दॅट इज अनदर वे. बट आय कॅन. आजचा दिवस काय झालं म्हणजे असे काही छोटे छोटे गोष्टी आहेत ज्या बहुत छोट्या छोट्या गोष्टी असते. बट काइंड ऑफ लिटिल बिट अटॅच होऊन जाते अनदर पर्सनसोबत. म्हणजे म्हणजे काय आहे का प्रत्येक पर्सन एक वेगळा असतो. म्हणजे आपण एक झुंड बघतो एक प्रत्येक माणसाचा. जस्ट लाईक आता तुम्ही न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरमध्ये जाता किंवा कुठे सेलिब्रेशन पार्टी होऊन जातात, तिथे का असते खूप सारे लोक असतात नाचत असतात आणि एक पर्सन असतो त्याला जज करायचा असतो
का समजा एक पर्सन आहे, त्याला जज करायचं आहे का हे सगळे लोक कशा प्रकारचे आहे, तर तो कशा प्रकारे तो कोणकोणत्या फॅक्ट बघू शकते जेणेकरून तो जज करू शकते का हा बंदा अलग आहे, तो बंदा अलग आहे, ती बंदी अलग आहे. तर कोणकोणते फॅक्ट आहे, ऑफकोर्स त्यांचे फिजिकल बॉडीज किंवा कम्युनिकेशनमधून कळू शकते का तो बंदा कसा आहे आणि तो कशा प्रकारे ॲक्ट किंवा रिॲक्ट करतो टू अनदर पर्सनसोबत. या हा एक फंड आहे, राईट. एक गोष्ट मला सांगायची आहे, तुम्ही पर्सनला खूप जास्त ओळखत असाल ना, तरी तुम्ही त्याच्याबद्दल कधी काही जाणून घेऊ शकत नाही. प्रत्येक जण डिफरंट आहे, मी म्हणतो ना. आणि जे लोक म्हणतात की प्रत्येक जण डिफरंट आहे एकमेकांपासून, या दिस इज रिअली राईट. म्हणजे आतमधल्या ज्या गोष्टी आहे ना, त्या कधी कधी कोणी रिव्हील नाही करत. आपल्याला वाटते का हा बंदा बी काहीच तर नाही, प्रवेश हा बंदा तर काहीच तर नाही, असंच तर आहे, झेंडू असा पागल्यासारखा राहते, इकडे तिकडे फिरत राहते वगैरे वगैरे. बट याच्यापाशी असे काही सिक्रेट गोष्टी असतात, जे गोष्टी त्या ऐकतात काइंड ऑफ लाईक अ माइंड ब्लोईंग होऊन जाते का हा पण बंदा अशा प्रकारे असू शकतो का, म्हणजे अशा प्रकारचं थिंक करू शकतो का वगैरे वगैरे, राईट. मी असं काऊन बोलत आहे, आता मला एक गोष्ट माहीत पडली जे की रिअली थोडीशी अजीब आहे. मी मुलींबद्दल कसा विचार करतो, मी मुलींबद्दल माझ्या वेनी विचार करतो. माझ्या वेनी म्हणजे कसा, मुली कशा प्रकारे असल्या पाहिजे, म्हणजे ॲज एम चूजिंग अ गर्लफ्रेंड फॉर मी, सो वॉट शुड आय लुकिंग फॅक्ट फॉर हर फॉर मी. तर तिच्यामध्ये कोणकोणत्या क्वालिटी असल्या पाहिजे जे माझ्यामध्ये हे झाले पाहिजे. तर कोणकोणत्या क्वालिटी आहे, तर मी कोणकोणत्या क्वालिटी आय डोंट नो, मी कधी याच्याबद्दल विचार नाही केला ऑफकोर्स. बट जेवढा पण विचार केला आहे तो इतका खूप अजीब नव्हता. जे लोकांचे एक्सपिरियन्स आहे ना ते बहुत अजीब आहे, बहुत ही अजीब, क्रिपी, कॉम्प्लिकेटेड आणि बहुत स्कॅरी वगैरे वगैरे आहे. तर तर कशा प्रकारे, म्हणजे लोक तर दिसायला बिलकुल नॉर्मल असतात, ॲक्ट लाईक अ रिअली नॉर्मल असतात, बट जेव्हा त्यांच्या आतमध्ये जे फिलिंग्स बाहेर निघते ना, तेव्हा त्या गोष्टी, ते पीपल्स एकदम डिफरंट होऊन जातात. लाईक म्हणजे एक बंदा ज्याला मी खूप वर्षापासून ओळखतो, त्याच्यापासून राहतो, खेळतो वगैरे वगैरे, मला त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी माहीत आहे, हा मला माझा अंधविश्वास आहे. इन द एंड त्यांनी अशा काही गोष्टी रिव्हील केल्या आहे ज्या गोष्टीच्या बद्दल मला काहीच माहीत नाही, आणि या गोष्टी अशा माहीत पडल्या, तर त्यामुळे एक प्रकारे वियर्डनेस तयार होतो. तो वियर्डनेस एक प्रकारे काय असतो का, ॲक्ट नॉलेजच्या, जे अंडरस्टँडिंगची नॉलेज आहे ना, ते एक प्रकारे कमी होऊन जाते. कारण ते पीपल असतात ना, ते एक प्रकारे डिफरंट असतात, बहुत ही एक प्रकारे डिफरंट. त्याचप्रमाणे त्या अशा गोष्टी रेप्रेझेंट करतात टू अदर पर्सन का त्या गोष्टी त्या पीपलला रिअली अटॅच आहे का, हा बंदा याच्याबद्दल काही ना काही करू शकतो. किंवा आता समजा जर तुम्हाला दात किंवा तुम्हाला तुमची बिमार आहे, तर तुम्ही कुठे जाता, ऑफकोर्स तुम्ही डॉक्टरपाशी जाता, राईट. तुम्ही वकीलपाशी नाही जात का माझं तू पोट दुखत आहे म्हणून, व्हाय, कारण वकील याच्याबद्दल काहीच करू शकत नाही. त्याचप्रमाणे नॉर्मल पीपल आहे, नॉर्मल पीपलमध्ये डॉक्टर वकीलबद्दल काही कॅरेक्टराईज नाही आहे. त्यांना माहीत असते का कोणता बंदा राईट आहे या गोष्टीसाठी, आणि त्याच गोष्टी त्या बंदासोबत शेअर केल्या जाते. आणि जेव्हा असं शेअर होते तेव्हा बहुत अजीब वाटते, कारण त्या गोष्टी त्यासमोर कधी रिव्हील झाल्या नसते, आणि त्या त्या बंदाला पहिलेपासून तर माहीत असते, बट ही इज अ रिअली डिफरंट गाय. मी बहुत घुमून सामून हे आर्टिफॅक्ट एपिसोडमधल्या नियर अबाउट 9 मिनिट असेच पागल्यासारखे बोलून राहिलो आहे. सरळ पॉईंटवर आहे, का बोलायचं आहे सरळ बोलून टाक. आर्टिफॅक्ट एपिसोडची खासियत हीच आहे, याला एक चमक याच प्रकारे येते का माझ्या मनामध्ये काय आहे, माझ्या मनामध्ये बहुत काही आहे. एका दिवशी माणसाला 60,000 विचार करता येते, आणि ॲज अ डिरेक्टर अँड ॲज अ ॲक्टर 1,00,000. त्यामुळे मी प्रत्येक गोष्टी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड करू शकत नाही. वाय, कारण नाही का मला बरोबर क्लासिफाय करावं लागते का त्या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड का करायचा आहे. आणि कधी कधी सिच्युएशन एवढ्या मोठ्या होऊन जाते का काय काय गोष्टी शेअर करू. आज दिवसभरात काय झालं, सर्वात
महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुपरमॅन वर्सेस बॅटमॅन डाऊन ऑफ जस्टिस, राईट. हा एक सर्वात आहे, याच्याबद्दल मला रिव्ह्यू करायचा होता, जे की मी नाही केला, जे की मला आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये करायचा होता. तर स्टार्टिंगची 9 मिनिट मी असेच पागलासारखे घालवले आणि त्याला बरोबर रिव्ह्यू नाही केला. अनदर थिंग, विशाकडून अशा काही गोष्टी ऐकल्या का त्या गोष्टी एकदम अजीब वाटल्या का या गोष्टी मला कोण नाही माहीत, मी तर बंद याच्यासोबत राहतो काहून नाही माहीत वाय. कारण त्यांनी क्लासिफाय केलं आहे त्या गोष्टीसोबत का प्रत्येक गोष्टी डिफरंट आहे फॉर अ डिफरंट पर्सन. त्यामुळे त्यात त्याची काही गलती नाही आणि माझी पण काही गलती नाही. ऑफकोर्स मी माझ्या आर्टिफॅक्ट एपिसोडच्या गोष्टी त्याच्यासोबत शेअर नाही करू शकत, कारण दिस इज माय प्रायव्हेट पार्ट. श्रुतिका अँड दे आर थिंग्स लाईक अ प्रायव्हेट पार्ट, सो दे डिस्कस इच अदर. आता मला माहीत पडलं का श्रुतिकासोबत विशालचा हा थर्ड अफेअर आहे. थर्ड अफेअर म्हणजे विशाल हा थर्ड आहे म्हणजे श्रुतिकाचे अगोदर पण होते. ओ माय गॉड. आणि आणि मी कधी असा शब्द ऐकतो ना, केस, तो बहुत अजीब वाटते रा, बहुत अजीब. राईट ना, मी नाही का कोणी अननोन पर्सनचा BF पाहायला पण रेडी आहे, पण कोणी नोन पर्सनचा किस सुद्धा नाही पाहू शकत आपण. बिलकुल नाही पाहू शकत, राईट. खरंच, कारण एक प्रकारे अटॅच असते त्या पर्सनसोबत, आणि त्या पर्सनला तो जेव्हा अशा प्रकारची कांड करतो तेव्हा तेव्हा एक प्रकारे अजीब फिलिंग येते, अजीब फिलिंग. आता माझ्या मनात श्रुतिकाबद्दलची काही फिलिंग कमी होणार आहे का? नाही. म्हणजे कमी म्हणजे ॲज अ फ्रेंड म्हणून तुला ॲक्सेप्ट करणार आहे. लाईफ इज हॅपन, इट हॅपन्स. याच्यामध्ये काही होऊ शकत नाही. जे होत आहे ते होत आहे आणि याच्याबद्दल कोणी काही करू शकत नाही, ऑफकोर्स. आणि का म्हणजे रिलेशनशिप आहे, किस होणारच आहे वगैरे वगैरे. तर सरळ पॉईंटवर आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड आपण साऱ्या गोष्टी पुन्हा डिस्कस करू, कारण मी बिलकुल पॉईंटवर येऊन नाही राहिलो. आज सकाळी उठलो आणि आज ॲक्च्युली गुड फ्रायडे, सॅटर्डे होता, सॉरी आज फ्रायडे होता. तर आज डाऊन ऑफ जस्टिस निघाला होता 25 तारीख. तर त्यामुळे आज मी रिअली एक्सायटेड होतो. सकाळी 12 वाजता गेलो, 12 वाजता शो कॅन्सल झाला, 3 वाजता गेलो. 3 वाजता गेलो तेव्हा कळलं, फिल्म बघितली. फिल्म इज रिअली अमेझिंग, वर्दी. याच्याबद्दलचा रिव्ह्यू मी उद्या करीन, कारण फिल्म कशा आहे, काय वगैरे वगैरे. देन मी काय आलो, नंतर घरी आलो. घरी खेळायला गेलो, खेळून आल्यानंतर घरी आलो, पुरणपोळी खाल्ली, पुन्हा विशालकडे आलो. आज प्लॅन बनला होता ते भांग प्यायचा होता.